नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजचा ब्लॉग खूप खूप भारी होणार आहे आणि तुम्हाला भरपूर आवडणार आहे. कारण माझ्या एका मित्राचं लग्न आहे आणि लग्न असल्यानंतर नाही का आम्ही सर्व मित्र मिळून काय करतो तर आता ते तुम्हाला दाखवतो. आता दुकानामध्ये चाललो आहे पोहे आणायला, आजीचे चालला आहे स्वयंपाक. आता पोहे घेऊन येतो. मित्राचं लग्न असलं ना त्याच्या पहिल्या नाही का मित्राला घरी बोलवून खाऊ पिऊ घालायचं. तर आज नाही का आपल्या आजीच्या हातचे पोहे खायचे सर्वांना. तर आता पोहे घेऊन येतो आणि सकाळ सकाळी मस्त नाही का त्याला पोह्याचा गडगनर देतो. घ्यायच बघू शकता. चिक्कू पण आला आहे. काय पोहे खायला आलं आहे? बघा चला पोहे आणतो मी दुकानातून ना. आता मी 2-3 भाकरी करते तर पटक्यास पोहे घेऊन शेंगदाणे घेऊन शेंगदाणे पोहे का? हा, आलो घेऊन. आणि दही असतं तर दही घेऊन ये. बरं त्याच्या कामात सगळे कामं कर. ठीक आहे, आलो घेऊन. शाळेत आहे का तू म्हणला खायचे पोहे? बरं काय तर आता मी चाललोय शाळेत नेलो दादा सोबत. आता इथं जाऊस्तोवर मी ब्लॉग का देतो. चल बस. काय चाललंय बघा. आता केत लावलेलं आहे मी पुदूनच. चल पुदून केत लावलेलं आहे बघा. केत लावलेलं आहे. आता आम्ही जास्त आज आमुषा आहे तर किती गलती आहे बघा. सगळं आहे इथं. बस चल. काय तर आलोय आम्ही. बाय. जाय ये संध्याकाळी मग. पोहे दे 1 किलो, परत ते कांदा लसूण मसाला दे आणि शेंगदाणे दे अर्धा किलो. गायचं आता पोहे घेतले, कांदा लसूण मसाला घेतला, शेंगदाणे घेतले आणि दही घेऊन याच्यामध्ये ठेवले गाडीमध्ये. काय ओरडत आहे घरात? हां कोणी आणलंय? कुठून? धर एवढं आणायचं होतं. गायच्याने मांजराचा पिल्लू आणलंय. याला आवाज येऊ राहिलाय घरात. होय कुठं? होय ते वरती जाऊन बसलंय. हां वरती बसलाय. होय त्याला खाली टाकलं बाई काही? होय लय भारी बाई. चल 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 चल. जोराची भूक लागली तो वाटते लय बघा. खाऊ राहिली. शेव टाकली आता, शेव खाते. तुम्ही भरपूर वेळेस म्हटले नाही का पहिली मनी कुठे गेली. ते पिल्लू आलं आणि नाही का एका रात्रीत कुठे गेला परत दिसलंच नाही. तर मग तेव्हापासून मनीच नव्हती. याची वेळी शेंगदाणे भाजून घेतलेत, मीठ मिरची लसूण घेतलाय. आता टमाटा कांदा कट करून घेते आणि नेलूचे मित्र आले का मग गरम गरम पोहे परतून घेते. लेकी बाई हो, आमच्याकडे मित्र जर असले तर ते काय करायचं, घरी बोलायचे, गरम गरम पोहे करायचे आणि त्यांना जेव घालायचं. आमच्याकडं असा रिवाज आहे पिढीना पार. नाही तर मग गडंगनेरं घरी नेऊन द्यायचे आणि गडंगनेरं नेऊन जेवून यायचे. आता कांदा कट करून घेते, टमाटा कट करून घेते, तळून मळून वाटून घाटून तळून मळून घेते. हे बघा ते जो मागच लागली आता ती काय सोडित ते त्याला. आता लय भारी खेळ गाड्या तुझ्यासोबत. ती गेली नाही पाहिजे, नाही तर मागच्या पिल्लासारखं जायचंय. गाईज आपल्या आजीने एकदम मस्त आणि गरम गरम पोहे बनवले आहेत. बघू शकता सगळे मित्र आले आहेत आणि इकडे तेजू त्यांच्या घरात बसले आहेत. आणि बघू शकता हे पाहुणे पण आले आहेत वारकरी आपल्या सत्यासाठी. आजी आता त्यांच्यासाठी चाय पण बनवून राहिली. आजोबा आले गावातून फिरून. बघू शकता आजीने किती मस्त पोहे बनवले आहेत. आता नाही का परातीमध्ये भरतो. गोड लागत झाले आतमध्ये झालं काहीतरी पालतं. झालं लग्न आतमध्ये. काय झालं? बघू शकता आजीने पोहे बनवले एकदम मस्त. एकदम गरम गरम वाफ नाही राहिली. ताटामध्ये पोहे भरून वगैरे घेतले सगळे. तुम्हाला दाखवतात आता कशा पद्धतीने भरवले आता. तर हे बघा एक इकडे ताटात भरवले, इकडे भरले आणि पाणी वगैरे सगळं ठेवलं इथं. आता मित्र आले आता. चला लाजू राहिले काय? लाजू राहिलं नाही रे, मी नाही लाजत खायला. चला दोन येतं जमलंय. चल मित्र आले. चांगलं आहे का?
काशिंग का पेशिंग बसा 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 ना चमचा सगळ्याला बसायला जाऊ का जागा पण वरतूनच घे खाली सांगता ते घ्या नाही बस बाबा खाली बसा ना ते कम नाही आले अजून नवरचा बसला खाली लावू ना बसा ना तुला काय तुला खायचं काय खावं लागत दाक्ष ना खाल्लं ठेव ना बस बस चांगलं आले का खारं ते तिखट गोड काही नमक लाग किती वेळची वाट बघते ते चल आंघोळ करत होता काय बसा वाट बघून गाईच्या पोहे खायला हे बघा या पद्धतीने नाही का आमचं असं मित्राचं लग्न वगैरे जर असलं ना तर आम्ही सगळे मित्र मिळून नाही का प्रत्येकाच्या घरी मित्राला नाही का असं पोहे वगैरे मित्राच्या लग्नाच्या आदल्या दिवशी नाही का 2-3 दिवस म्हणजे आदल्या दिवस म्हणजे 2-3 दिवस नाही का असे पोहे वगैरे खायला मी गडंगनर म्हणून केळवण वेगळं असतं रे गडंगनर म्हणून हेच केळवण असतं का हे नसतं हे गडंगनर म्हणून असतं केळवण नाही रे गडंगनर म्हणून हे पोहे खायला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा गडंगनर झाला आपला गडंगनर आपण काय पाहिजे आपण नाराज झालाय त्या दिवशी ब्लॉग मध्ये बघ किती खुश होता आज नाराज झाला पोहे नाही आवडेल पाहिजे म्हणा आपलं लग्न केस ना लागतं आज डॉक्टर आहे ना पाय पडे नवरदेवाच्या पाय पडायला आपाचं लग्न झाली सत्कार केलाय वन प्लस चा म्हणत आहे नॉट सी फोर लावा लागत ते चालू रॉक कुंडली गौरदेव हरी विठ्ठल सगळी हिंमत भेटली परिस्थिती सगळ्या कर्ज पाणी फिटाव भारी वाटत काय त्या बॉटन द्यावाला लावायचे हॅलो गोपी पंचा त्याला कोणत्याला बॉटन लावायचं हॅलो पाय पडावं लागत पाय पड नाही पाय पड पाय पडायचा पाय पड अशा पद्धतीने नाही का सकाळचा छोटा नाश्ता आणि आप्पाचा एक म्हणजे आपल्या मित्राचा नाही का लग्नाचा नवरदेवाचा सत्कार केलाय त्यासाठी आपण परत एकदा एक प्रोत्साहन म्हणून आम्हाला एक नारळ द्यायचं गाईच आता नाही का मित्र पोहे वगैरे खाऊन नाही का घरी गेले त्यांच्या आणि आपली आजी माझ्या पाठीमागं लागली नाही भांडू राहिली नुसती भांडती काम करायचं काम काय काम करायचंय व्हिडिओ काढायचा आहे. बघितलं का ते मला आता चालूच आहे ना व्हिडिओ काय करायचं बरं आज काय करते सांग काही का जे मनाला वाटतं ते करी रेसिपी का हा ती 1-1.5 तासापासून भांडू राहिली 1.5 तास झाला असं नुसती भांडती मला म्हणते आज जर व्हिडिओ जर नाही काढा तर घराच्या बाहेर काढून दे मग काढणारच आहे तुला तो नाही काम केलं का हाकून देणार आहे कुठं कुठं जा तिकडून तिकडून तुला वाटतं असेल तिकडून पण व्हिडिओ काढायचा हा काढायचाच का हां तुम्ही पण माझ्या साईडने नाहीत का नाही पहिल्या साईडने नको का म्हणून याच्या साईडने ते म्हणतो माझ्या साईडने बोला त्या साईडला तुला बोलून सगळं बरोबर होईल सगळं गायचीचं नाही का धुणं वगैरे सगळं राहिले फक्त जेवण केलंय आणि लगेच व्हिडिओ काढायचा म्हणते हा धुणं राहून द्यायचं सगळं राहून द्यायचं काम राहून द्यायचं आणि व्हिडिओ काढायचा माझ्या मागं लागले सकाळपासून व्हिडिओ काढायचं म्हणजे आणि आज एक नाही आज 2 व्हिडिओ काढायचे म्हणते रेसिपी काय ते बी सांगा ना जे मनाला वाटेल ते करी काय मनाला काय वाटत काही जे असेल बरं एक काम कर बाई तू हे ना आठवण ठेव काय करायचं हा? मनात येईन ना तो हे आठवण ठेव काय करायचं आम्ही आलो मागं नाही नाही लगेच आठवण केलेली आहे काय आठवण सांगत नसते आलो सांग ना आम्हाला मग सांगत नसते मानकडे चल मग केली तेव्हा मग
कडे मान ना मग. बरं तू धुणं वगैरे धुई तोपर्यंत आम्ही पाठीमागे येतो. आता कुठं जायचं मला? आलो बाई, टेन्शन नको घेऊ तू, काढतो व्हिडिओ मी. किती वाजल्यात? 12 वाजल्यात आता. 11 वाजले ताई, 11. आपण बोललेलं असेल त्या एकच तास एकच तास दे फक्त, एकच तास ऐकायची सांगा ना राव. जा किती तास? लवकर 1 तास. 1 तास दिलाय नानानी. 1 तास सोडून तू 2 तास येतस. नाही बाई, एकच तास फक्त, एकच तास. काय माठात बोललेले आपण जा. गाईज नाही का, आपली आजी माझी आज फुल बाहेर आहे, कारण तिचे 2 दिवस झाले रेसिपी शूट नाही झालेलं, त्याच्यामुळे नाही का तिला अशी तळतळ लागू राहिली. माझ्या 2 दिवस झाले रेसिपी शूट नाही झाले, आता आल्या लगेच रेसिपी शूट करून देतो. आजीने बरोबर मोजून नाही का एकच तास दिला मला मित्रांमध्ये बाहेर जायला, आणि मला पाठीमागे व्यवस्था नाही का पूर्ण रेसिपी डोक्यामध्ये सेट करून ठेवली, आणि त्याचं साहित्य पण रेडी करून ठेवलं होतं. बघू शकता आता नाही का चूल पेटवून नाही का काय रेसिपी बनवायची आहे ना, एवढी सरप्राईज रेसिपी आहे तुमच्यासाठी खतरनाक. आणि आजीने खरंच तिचे विचार नाही का एकदम नाही का टॉपचे विचार आहेत आजीचे. मला वाटलं नाही का काहीतरी भाजी वगैरे काहीतरी असेल, तर आजी आज तुमच्यासाठी एकदम स्पेशल रेसिपी बनवून राहिली. तुम्ही खुशच झाला पाहिजे अशी रेसिपी बनवून दाखवते तुम्हाला. आता एकदम आता चुलची तिथे की फास्टच बनवून देते. रेसिपी झाली का तुम्हाला लगेच दाखवतो. हे बघा आजोबा आता नाश्ता वगैरे केलाय त्यांनी परत. काय खाल्लं राहिलं हे का? तुला खायचं. सकाळी पोहे खाल्ले ना, आता पोहेच खाल्ले. काय करता म्हातारी म्हणले भाकरच नाही आज तुम्हाला, काम नाही करीत आहे. काय करावं तुम्ही एक काम करा ना, काय तुम्ही कुठेतरी फिरायला जा ना. जाऊ का फिरायला? जा ना. ते वारकरी कोणकडे गेले त्यांच्यातच जातो. ती आले आपली इथं कुठे सप्त्याला. आलेत पण ते आता तिकडे गेले असतील जेव्हा. सप्त्याला माझी आहे ना नाना यावर्षी हं? सप्त्याला. हं. एवढी फास्ट चूल पेटेल नाना संग बोलता बोलता. मग इंजन होय नाना, काय म्हणते ते ऐकलं का? इंजन काय इंजन आता 1 तांब्या पाणी घेतले. एवढं? हा एवढं लागणार चिली झालं. बरं बघा कमी करू. आजीचं कसं ॲक्युरेट माप आहे, एवढं लागणार ते मी जागा म्हणते. तर काहीच बघू शकता आपल्या आजीने काय बनवलं आहे. तुम्हाला लय म्हणजे लय रेसिपी आवडणार आहे आजीची. काय बनवलं दाखव ना आता तरी. मेली की बाई बालुशाही बनवली. बालुशाही बघा हे बघा 1 नंबर बालुशाही बनवली आपल्या आजीने डायरेक्ट. बघा अशीच बनवत जा तुम्ही पण खात जा. लेकी बाई आता रेसिपी बनवून घेतली आणि उद्या बघायला भेटल. मग आजीने मस्त बालुशाही बनवली. हे बघा दोनदा दाखवते. मग मी काय येडी बिडी आहे काय तुमची आजी? सगळं बनिते. येडी का ना बाई? मला काही सुधरण आज हे डोक्यात सर मस्त बन करते. खायची काय बालुशाही? खायची भाजी चांगली खा. चांगली भाजी कस काय झाली बालुशाही? लय चांगली गोड. हा छान छान. नाक वाट मला का काही सुधरण आज. परत सर्दी झाली काय? लई नाक पिकलंय बी. भाजी खाल्ली ती ना, भाजी चुक्याची. हा चुक्याची भाजी नाही लागत. बघू शकता आपल्या आजी नाही का एवढं चहापत्ती नाही का आता कट करून ठेवला आहे, आणि आता पिशवीमध्ये भरून ठेवीन, आणि दररोज नाही का जसं लागेल तसं नाही का चहामध्ये यूज करा. हे आता चहा मांडलाय. आजीला परत सर्दी झाली आहे. कांदा पण टाकलाय चुलीमध्ये. आज काही भाजी माहीत नाही. अजून पोहे पडले सकाळचे. काही खावा मी ते शीत नाही शिवली ते पण आज फक्त 2 झाली खाल्ली. शंभू कोण? आणि शेग आणि काठ. आपले नाना नाही का गार्डनमध्ये फिरल्यासारखे फिरत येतात. तुम्हाला दाखवतो. आठी हातामध्ये, डोक्यावरती शालचा चंबू, आणि डोळ्याला एकदम स्टाईलमध्ये नाही का चष्मा. बघा आले चला चहा प्यायला. आणि काल तर म्हणलं तुम्ही चहा न प्यायचा. येतो ना म्हातारी त्याला. म्हातारीने केलाय म्हणून प्यायचं आहे, हा तेच मग नसतं ते. नाही तर मग नाही का. नाही नाही मग मी केलाय मग आपल्या पुरता. जाऊ का मागं मग? आता आता काय करायचं? तिच्या पुरता केलाय. आता जाता हॉटेलमध्ये. हॉटेलात जायचं 10 रुपये द्यायचे आणि तिथून पिऊन यायचा. एवढी वाटी कबर. मी काय चहा देणार नाही. खाऊन पिऊन म्हातारा टिंगणी लावू. काय टिंगाणी? काय बोलली नाना? टिंगणी कशाची टिंगणी आणली का?
खाऊन पिऊन हिंगाणी वर करून जाऊ. आपली बाई ते का दररोज काहीतरी नवीन शब्दाची उत्पत्ती करते बरं का. हा हे बघा आजोबा गरम गरम चाय. पण साखर टाकली का नाही काय ना. तोंडात मारायला नाही मग कोणी. आधी कोण पिऊन पाहतोय ज्याचा कमी येते पिऊन पहा. ज्याचं लई येते ना पिया. थांबा आधी पिऊन पहा टाकली की नाही खेळच होणार आहे आज. आहे आहे गायचं आज नाही का घरामध्ये मनी आली ना दिवसभर नाही का एकदम घर भरल्यासारखं वाटलंय. हे नुसते दिवसभर नाही का अंगाला खेळत ती माझ्यासोबत खेळ राहिली. का आलं तिसाठी बिस्किट आणलंय दूध आणलंय परत तिला नाही का शेव वगैरे जे होते ना ते सगळं खायला घातलंय. दिवसभर माझ्या पाठीमागे हिंडू राहिली. अरे काय झालंय शांत व शांत. आज गटर आमुषा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे पण आज आम्ही गटर आमुषा कशी बनवतोय तुम्हाला दाखवतो. तर येऊ शकता राईस बनवलं आहे सोयाबीनची भाजी चपाती भाकरी व्हेज गटर आमुषा बनवतोय. नॉनव्हेज सगळेजण खात होतो पण माऊलीनी अशोकनी आणि बाबूनी यांनी तिघांनी पण यावर्षी नाही का माळ घातले आता आणि मी एकटाच नॉनव्हेज खातोय तर मला काय बरोबर न वाटलं तर मी पण यांच्यामध्येच नाही का आज व्हेज पार्टी बनवतोय आम्ही सगळेजण. या भाकरीन त्या आजीने तिने दिल्या आहेत घरून आणि भाजी आम्ही बनवली आणि राईस बघू शकता राईस पण आम्ही बनवलाय. एकदम मजेशीर आमचं एन्जॉय चालू आहे खतरनाक. आता आम्ही अशी पार्टी करतो तुम्ही पण एक दिवस चांगली पार्टी करून खा 100%. झाला त्याच्यानंतर तर श्रावणच लागलाय आणि बघा मावशी लागलं नाही तुला ना ऑप्शन झालं नाही गाड्याला गुन्ह्याला सोबत. हां आम्ही वेळले तुला एकटा पाहिला तुला कोणी गाडी सोबत नाही मग तो आमच्यामध्ये येऊन बसला का. चोपडा आला तेवढं आहे बेकार आलाय. तेवढं आहे ते झालंय मेन मध्ये. जाऊ दे ना पण व्हेजमध्ये मी खुश आहे. तर बघ शकता आज मावशींना का शेतामधून मेथीची भाजी बनवून दिली ती पण घेतली आम्ही खायला. तर आमची पार्टी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आज नाही का जिकडे तिकडे चिकन चाललं असेल आणि आमचं चाललंय सोयाबीन मसाला आणि भाकरी भात राईस. तर झाली काहीच आमची पार्टी संपली. आता जेवण बिवून एकदम मस्त झालंय. लागला माऊली आपल्या कामाला फॉर्म भरून राहिला आता. माऊली अभ्यास पण करतो आणि संध्याकाळी असं नाही का जे काम वगैरे असतात ना पार्ट टाईम म्हणून जॉब पण करतो. हा जे स्पर्धा परीक्षेचे फॉर्म वगैरे शेतीविषयीचे फॉर्म वगैरे सुटत असते ते असे फॉर्म वगैरे भरतो तो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण जर आपल्या हक्काच्या फॅमिलीचा सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपल्या असं दररोजच्या नवीन नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगला मिस नका करू. तर भेटू तर लवकर तुम्हाला सर्व गुड नाईट टेक केअर काळजी घ्या आणि सगळेजण एकदम हॅपी राहा. सप्त्याला या वर्षी नाही का तुम्हाला लय मजा येणार आहे कारण मी तुमच्यासाठी नाही का आपली नाही का कथा आहे ती कथा तुम्हाला नाही का पूर्ण 8 दिवस मी नाही का सेपरेट दाखवणार आहे. डायरेक्ट संध्याकाळी दर दिवस जशी कथा असेल ना तशी मी दररोज शूट करणार आणि तुम्हाला नाही का अपलोड करून देणार. तुम्ही बिनधास्त फुल एन्जॉय घ्या घरी बसून एकदम मस्त. हाय अशी शूट करतो हाय अशी अपलोड करतो. लय भारी कथा आहे लय मजा येणार आहे. तुम्ही पण येणार आहेत ना ऐकायला. मग मी सुद्धा येणार आहे बघा.